खरं तर बघितलं तर आज लोकसभा झाल्यानंतर विधानसभेचं वारं व्हायला लागलं आणि त्याच्यामध्ये आता बघितलं तर सांगोला तालुक्यामध्ये 3 तगडे नेते उतरलेलं पाहायला मिळत आहेत. तर तुम्हाला ह्यामध्ये या चुरशीच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी आबामध्ये, बापूमध्ये सुद्धा आपल्याला फूट पडलेली दिसते. तर ह्यामध्ये खऱ्या अर्थानं आता विजय कुणाचा होईल किंवा कशा पद्धतीने निवडून होईल काय वाटतंय तुम्हाला? तालुक्याच्या राजकारणामध्ये आशाही प्रथम आशा असावी. त्या आशेपोटी प्रत्येकानं दीपक आबांनी शब्द पाळला. गणपतराव देशमुखांनी वचन दिलं की माझ्यानंतर तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी देण्यात येईल. तेही या ठिकाणी वचन पाळलं नाही. त्यानंतर त्यांच्या नातवानेही वचन पाळलं नाही. परत शहाजीबापू पाटील निवडणूक आले. त्यावेळी दीपक आबांची मदत घेतली. दीपक आबांना त्यांनी सांगितले की काकींच्या अंत्यविधी दिवशी की मी मागं सरीन पण आबांना आमदार करीन. असंच या ठिकाणी सगळ्यांनी लांडी लबाडी करून या ठिकाणी दीपक आबांना मागं सारलं आणि ह्या राजकारणामुळं दीपक आबाचा बळी गेला. पण तालुक्यातल्या सुज्ञ जनतेने हे ओळखलं पाहिजे की सत्ता मिळवत असताना किती खोटं बोलावं आणि किती करावं आणि कुणाला निवडून द्यावं ह्या नागरिकांनी किंवा ह्या सांगोल तालुक्यातल्या मतदारांनी समजलं पाहिजे. आता बघितलं तर शेतकरी कामगार पक्ष सुद्धा सांगतोय की गेल्या अनेक वर्षापासून या सांगोला तालुक्यामध्ये विकासापासून वंचित आहे. मग विकास तुमच्या गावामध्ये शेकापचा किंवा कशा पद्धतीचा आहे? शेकापला हा म्हणायचा अधिकार सांगोला तालुक्यात कधीच नाही बरं. आणि हा त्यांचा बालिशपण आहे. बरं. एखाद्या आमदारानं तालुक्याचं 95 वर्ष प्रतिनिधित्व केलं असलं तरी विरोधक सुद्धा निर्माण न झाला पाहिजे. हे उदाहरण पाहिजे असेल तर बारामती असेल, संगमनेरचे बाळासाहेब थोरात असतील, कडेगाव कडेपूरचे आपले पतंगराव कदम असतील, असे बरेच नेते मंडळी आहेत की ज्यांनी राजकारण केलं. तिथे विरोधक सुद्धा तयार झाला नाही आणि तिथल्या जनतेने ठरवलं की ह्या माणसांनी ह्या लोकांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे तालुका घडवला आहे. तसा तालुका या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षानं कधीच घडवला नाही. याचं एकमेव कारण असं आहे की हा शेतकरी कामगार पक्ष हा फक्त विरोधातला पक्ष आहे आणि त्यांनी आमदारकी घ्यायची आणि कुठल्याही मंत्रिमंडळ असेल, आमदार असतील, मंत्री असतील, यांनी कधीही शब्द पाळायचे नाही. फक्त जनतेच्या देखावपणासाठी या ठिकाणी मोर्चा मेळावे करायचे आणि संघर्ष करायचा. हे राजकारण तालुक्याला कळलेलं आहे. या ठिकाणी खरं सांगायचं म्हटलं तर केवळ आणि केवळ सूतगिरण ह्या तालुक्यामध्ये काढली. सूतगिरण काढल्यानंतर सूतगिरणीमध्ये आम्हाला ज्यावेळी कळत नव्हतं त्यावेळीपासून आतापर्यंत माझे वडील त्या कारखान्यात सूतगिरणी संचालक आहेत, सभासद आहेत, मी सभासद आहे. त्यावेळची परिस्थिती 350 हजेरी होती. लोक कॅन्सरग्रस्त होऊन, TB ग्रस्त होऊन या ठिकाणी तिने ती सोडलं. असला उद्योगधंदा आणून तालुक्याला या गणपतराव देशमुखाने असतील शेतकरी कामगार पक्षानं हे नवीन वळण लावलं. ह्या सगळ्या गोष्टी चालण्यासाठी माननीय गणपतराव देशमुखांनी कधीही तालुक्याला मोठी MIDC व्हावी, मोठं हब व्हावं असं कधीही मनामध्ये डोक्यामध्ये विचार आणला. तालुक्याला पाणी आणले की गणपताबाने असं सांगतात. हेवा तालुक्याला पाणी गणपतआबाने आणलंच नाही. फक्त काय केलं त्याच्याशी संघर्ष केला हा देखावपणासाठी केला. मग पाणी आणलं कोणी? पाणी आणलं प्रथमतः या ठिकाणी वसंतराव पाटील मुख्यमंत्री असताना त्यावेळचे काकासाहेब साळुंखे पाटील यांनी त्यासाठी संघर्ष केला. तो त्यांना भरपूर आयुष्य न मिळाल्यामुळं त्यांचं निधन झालं आणि ते निधन कसं झालं हे तालुक्याला माहीत आहे. ते जर सांगायची वेळ आली तेही आम्ही या ठिकाणी कार्यकर्ते सांगण्यासाठी सज्ज आहोत. पण सांगणार नाही कारण आम्हाला दीपक आबा साळुंखे पाटलांचे संस्कार आहेत. ते संस्कार आम्ही कधी मोडणार नाही. पण त्यावेळी या ठिकाणी पाणी आणताना काकासाहेब साळुंखे पाटलांनी संघर्ष केला. तो संघर्ष पुढं नुसत्या चळवळीच्या रूपानं पुढे नेला. पण एखाद्या गोष्टीसाठी गणपतराव देशमुखांनी कधीही मंत्रिमंडळामध्ये या गोष्टीसाठी लावून धरलं नाही. तेव्हाही निधी होता, आताही निधी आहे. पण लोकांना देखावपणा केला एवढं त्यांचं कर्तव्य, दुसरं काहीच नाही. मग आता बाबासाहेब सांगतात की त्या ठिकाणी मला मत जे आहे ते विकासाच्या मुद्द्यावरती द्या, विकास आम्हाला करायचा आहे म्हणून मतं द्या. मग ह्या गोष्टीकडे कसं बघताय? तेव्हा तुमच्या वारसाने विकास केला नाही, तुमच्या आजोबांनी विकास केला नाही आणि तुम्ही आता
ज्यावेळी गणपतराव देशमुख या ठिकाणी राजकारणामध्ये तालुकाभर फिरत होते, जिल्हाभर फिरत होते, महाराष्ट्रभर फिरत होते, ह्यातला कुठला नातू त्यांच्या संग होता हे कुठंही मला फोटोमध्ये दावायचं, कशामध्ये दावायचं, आम्ही या ठिकाणी उमेदवारी घ्यायला तयार आहे. तुम्ही ज्यावेळी गणपतराव देशमुखांचे या ठिकाणी आजारी पडले, गणपतराव देशमुख या ठिकाणी उतरत्या काळामध्ये घरात बसले, त्यावेळी एकही नातू या ठिकाणी त्यांची सेवा करण्यासाठी नव्हता. हे सगळं सर्व तालुक्याला माहीत आहे. पण ज्यावेळी गणपतराव देशमुखांना जास्त झाल्यानंतर सोलापूरला नेलं, त्यावेळी या ठिकाणी सर्व हे नातवंड 2 आहेत ते आले. मग आता बघितलं तर बापू आणि आबासुद्धा पाठिंबाच्या निवडणुकीमध्ये एकत्र होते. आता कुठेतरी बापूंनी सुद्धा दंड थोपटले आणि आबांची साथ सोडली. मग आता ह्यामुळे कुठेतरी दोघांची मतं विभागतील, काय वाटतंय? पहिल्यापासून आम्ही या ठिकाणी शरद पवार साहेबांना आबांनी मानलं. पवार साहेबांनी या ठिकाणी विधान परिषद दिली. त्या विधान परिषदेमध्येही शेतकरी कामगार पक्षाची 7 मतं होती. ती 7ही मतं या ठिकाणी काळाबाजार केला, त्याचा आम्ही साक्षीदार आहे. कुठं काय केलं, कुठं लक्ष्मी घेतली, कुठं अवदसा घेतली, या ज्या गोष्टी आम्हाला माहीत आहेत. ते घेऊन या ठिकाणी ती मतं आम्हाला आबांना पण नाहीत. पण म्हणजे तालुक्यातल्या विधान परिषदेला आबा विधान उभा राहिले. परिषदेला उभारल्यानंतर बरं. पण जिल्ह्यातल्या मतदारांनी या ठिकाणी आबांना निवडून दिलं. तेवढाच उपकार या ठिकाणी पवार साहेबांचा दीपक आबावर आहे. तो फक्त पवार साहेब म्हणून आहे. आमदार साहेबाचा त्यात काही संबंध नाही. आणि जय मालता यांना या ठिकाणी अध्यक्षपद दिलं, हेही उपकार या ठिकाणी बाबुराव गायकवाड असतील, दीपक आबा असतील यांचा उपकार आहेत. यांनी फक्त झेंडा लावला, की आबाला आमदारकी दिली, आबाला जिल्हा परिषद अध्यक्ष केलं बहिणींना. हे सगळं शाप चुकीचं आहे. याचा बारकाईने विचार या सांगोला तालुक्यात मतदारांनी करावा आणि मग यांनी या ठिकाणी बोलावं. नाही, आबा आणि बापूच्या मतामध्ये विभागणी होईल वाटते का? आता दोघं वेगवेगळे आहेत. काही विभागून होणार नाही. बरं. बापूंना ज्यावेळी आबांचं तिकीट असावधानानं या ठिकाणी बंद केलं, वरली राजकीय खेळीनंतर तो हे झालं. परत सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही बापूकडे गेलो. बापूने आम्हाला शब्द दिला, की एवढंच राजकारण, एवढीच जिल्हा परिषद मला एवढीच आमदारकी मला द्या. ही आमदारकी दिल्यानंतर पुढला आमदार हा दीपक आबा असेल, त्यासाठी मी जीवाचं रान करायला तयार आहे. ह्या आशेपोटी आम्ही दीपक आबांना हा निरोप पाठवला सर्व कार्यकर्त्यांनी. आबा, की बापू असं म्हणतात, की एवढीच आमदारकी मला द्या, पुढल्या आमदारकीला आपण सर्व एकत्र मिळून करूया असं म्हणतात. आणि तुमचं जर प्रेम गणपतराव देशमुखवर असेल, तर तुम्ही थोडं ते प्रेम बाजूला ठेवून या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव तुम्ही माननीय शहाजीबापूंना मदत करावी, ह्या आशेपोटी आबांनी त्यांना मदत केली. मग आता बघितलं तर सध्याच्या स्थितीला गिरडी गट जो आहे, तर त्या गिरडी गटामध्ये खरं तर तुमचं गाव या ठिकाणी डिकसळ येतंय. तर गिरडी गटामध्ये यावेळेला काय वाटतंय? कोण लीड जाईल? काय कशा पद्धतीची भूमिका असणार? दीपक आबा साळुंखे पाटलांना या ठिकाणी मतदार करण्यासाठी, दीपक आबांचा पैरा फेडण्यासाठी, दीपक आबांनी गेली 30 वर्षे जनतेची सेवा केलेली, हे सेवा करण्यासाठी मतदार एकवटले. बरं, बरं. मतदारांनी केलंय, की सर्वांना आपण मतं टाकलेत. यावेळी दीपक आबांना मत टाकूया. दीपक आबाचे आपण या ठिकाणी पांग फिरूया. पण त्यामध्ये थोडं राजकारण असं आलं, शेतकरी कामगार पक्षाला पहिल्यापासून वळण आहे. कुठचं वळण आहे? आणि त्याच्या कार्यकर्त्यांना आहे, हां. की एखादा कार्यकर्ता जर फुटत असेल, एखादा मतदार जर फुटत असेल, तर त्याला वेठीस धरायचं, आमच्या बांधावरून जाऊ नको म्हणायचं, आमच्या हिरीला पाण्याला येऊ नको म्हणायचं, आमच्या दुकानाला येऊ नको म्हणायचं, तुम्हाला दुकानामध्ये उधार दिल्या म्हणायचं, तुझा ट्रॅक्टर भाड्यानं आम्ही लावला म्हणायचं, तुझा JCB भाड्यानं लावला आम्ही म्हणायचं, असं म्हणायचं. आणि मतदार काहीतरी वळवण्याचा प्रयत्न करायचा. जमिनीचा काय वाद असेल तर जमिनीचा वाद सांगायचं, की तुम्ही दीपक आबाकडे गेला तर तुमचा जमिनीचा वाद मिटला जाणार नाही, तुम्ही आमच्याकडे आला तर तुमचा वाद मिटला जाईल असं म्हणायचं. अशा या ठिकाणी बळी पाडायचं आणि मतदान घ्यायचं. ही या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाची नीती आहे. आणि ही नीती संपूर्ण तालुक्याला माहीत आहे. मी बी तालुक्यात या ठिकाणी फिरतोय. तालुक्यात फिरत असताना प्रत्येकाने मला सांगितलं आहे, दीपक आबाला आमदार करण्यासाठी, दीपक आबाला मतदान करण्याची आमची तीव्र इच्छा आहे. पण शेतकरी कामगार पक्षाचे काही कार्यकर्ते असे आहेत, ती कुठं अडचणीत आणतात, नातेवाईकापर्यंत या ठिकाणी जाऊन अडचणीत आणतात. एखादी बायको नांदत नसेल तर त्यांना या ठिकाणी नांदवत नाहीत, इथंपर्यंत या ठिकाणी राजकारण करतात. याचं उदाहरण जर पाहिजे असेल तर कुठल्याही चौकात उदाहरण द्यायला मी तयार आहे. एवढ्या खालच्या पातळीचे शेतकरी कामगार पक्ष राजकारण करते वाटते तुम्हाला? एवढ्या खालच्या पद्धतीने या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचं राजकारण आहे, हे तालुक्यातल्या सर्व जनतेला विचारायचं. आणि माझं एक लहान कार्यकर्ता म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या माणसांना कधी विचारायचं जाऊन, की हे राजकारण तालुक्यात, गल्लीबोळात, गावात चालू आहे.
आता सध्या पण परिस्थिती जर बघितलं, मग तुम्ही गिरडी गटामध्ये सांगितल्याप्रमाणे काय लीड कोण तोडेल काय वाटतं? तेव्हा काही झालं तरी ह्या दीपक आबा साळुंखे पाटलानं कुठलाही माणूस त्याच्या कार्यालयामध्ये गेला असला हां. तरी गावातला कोण कार्यकर्ता आहे, मेन कार्यकर्ता त्यांना घेऊन या, मग तुमचं काम करतो, कधी म्हणला नाही. तुम्ही कुठल्या जातीचा आहे म्हणला नाही. काही नाही. एक जे एखादा माणूस आला तर त्या माणसाला हसत मुखानं बाहेर पाठवण्याची किमया जर कोण करत असेल, तर ते फक्त दीपक आबा साळुंखे पाटील करतात. म्हणजे जे जनतेचं वारं आहे, ते दीपक आबांच्या बाजूने आहे असं वाटतंय तुम्हाला? 100% बरं. आम्हाला आता असं कळतंय आणि अशी लोकं म्हणतात, जाऊ द्या, त्या लोकांनी आम्हाला लय अडचणीत आणलंय. पण ज्या दिवशी मतदान पेटीमध्ये आम्ही जाईन, त्या दिवशी दीपक आबाचं 1 नंबरचं मशाली चिन्हाचं बटनच आम्ही दाबणार आहे. अशी माणसांची मानसिकता आहे. बरं, बरं. मग आता त्या ठिकाणी खरं तर बघितलं उद्धव साहेबांची सुद्धा सभा सांगोल्यामध्ये झाली आणि त्यामध्ये काय झाडी डोंगरवाल्यांना डोंगर गुवाहाटीला बघायला पाठवा अशा सुद्धा पद्धतीचं वक्तव्य केलं. मग ह्या गोष्टी कसं बघताय? तेव्हा आपलं घर, आपला जिल्हा, आपलं गाव, आपला तालुका ह्या ह्या तालुक्यावर, ह्या मातृभूमीवर आपलं नितांत प्रेम असलं पाहिजे. जो आपल्या मातीशी प्रेम करत नाही, जो आपल्या मातीशी इमान राखत नाही, तो माणूस कुठल्याही राजकारणामध्ये असेल, सामाजिक जीवनामध्ये असेल, तो कधीही सक्सेस होत नाही. फक्त आणि फक्त आसामच्या राज्याची या ठिकाणी वाहवा केली आणि ती जगभर गाजली. हे हे शहाजीबापूंनी केलं आणि शहाजीबापूला तालुक्यातलं प्रेम कधीच राहिलं नाही. तालुक्यात आबा शहाजीबापूंना या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मदत केली. त्याची जान, तिचं प्रेम कधीही शहाजीबापूंच्या मनामध्ये आजही राहिलं नाही. हा इतिहास आहे. आतापर्यंतचा इतिहास आहे शहाजीबापूंचा, की ज्या दिवशी मतदान संपलं त्या दिवशी संघटना करणे किंवा कार्यकर्त्यांची अडचणी जाणून घेणे किंवा कार्यकर्त्यांच्या अडचणीला पडणं हे शहाजीबापूला कधीच जमलं नाही. आता ह्या 5 वर्षामध्ये शहाजीबापू सगळ्या गोष्टीतनं सक्षम झाले. सगळ्याच गोष्टीतून ती काय सांगायची गरज नाही. बंगला असेल, खाणं-पिणं असेल, राहणीमान असेल, ह्या सगळ्याच गोष्टीतून सक्षम झाले. तरीसुद्धा शहाजीबापूंना या ठिकाणी कार्यकर्ते सांभाळायची, कार्यकर्ते नड्या-अडचणी जाणून घ्यायची कधी इच्छा झाली नाही आणि संघटन करण्याची ताकद कोणाकडे असेल, तर फक्त ते साळुंखे पाटलाचं दीपक आबाकडे असेल. म्हणजे तुमच्या मते डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि शहाजी बापू ह्या दोघांचा पराभव निश्चितपणे सांगोल्यात होईल असं वाटतंच? 100% बरं. 100% या वेळ निघाली, आता विषय निघाला म्हणून सांगतो. ह्या बाबासाहेब देशमुखांनी ज्यावेळी या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवडणुकीमध्ये, चेअरमन पदाच्या निवडणुकीमध्ये जात विचारली. दीपक आबांना फोन केला. दीपक आबा, तुम्ही कुठल्या जातीला व्हाईस चेअरमन देणार आहे? कारण ठरलं होतं की दीपक आबांना 2.5 वर्ष चेअरमन, शेतकरी कामगार पक्षाला व्हाईस चेअरमन. दीपक आबाला 2.5 वर्षानंतर व्हाईस चेअरमन, शेतकरी कामगार पक्षाला चेअरमन असं ठरलं होतं. त्या मिटिंगसाठी आम्ही या ठिकाणी आमचे 6 सदस्य आणि तानाजी काका आम्ही गेलो. त्यावेळी दीपक आबांना तिथून फोन लावला आणि दीपक आबाला बाबासाहेब देशमुखांनी सांगितलं की आबा, तुम्ही कुठल्या समाजाला, कुठल्या जातीला तुम्ही हे देणार आहे? तर दीपक आबांनी सांगितलं, बाबासाहेब तुम्ही राजकारणामध्ये नवीन आहात. मी कुठेही जातपात मांडला नाही आणि मी कुठल्या जातीवर कधीच राजकारण केलं नाही. जातीचं काय यात विषय काढू नका. मी आमच्या डिकसळचा एक गरीब कार्यकर्ता आहे, लोणारे समाजाचा आहे आणि त्या माणसाला करांडे म्हणून आहे, त्यांना मी व्हाईस चेअरमन करणार आहे. त्यांनी ते मान्य केलं. पण खाली आल्यानंतर बाबासाहेब देशमुखांनी ते आम्हाला तिथनं हाकलून लावलं. तुम्ही जावा, तुमची काय आम्हाला गरज नाही. असल्या प्रकारचं बाबासाहेब राजकारण केलं हे सगळ्या तालुक्याला माहीत आहे. बरं. म्हणजे जातीचं राजकारण बाबासाहेब पेरतील असं म्हणायचं. 100% तिने कुठल्याही बिरोबाला जाऊ द्या, तिला कुठल्या त्या कुलस्वामीला जाऊ द्या, कुठे जाऊन तिने ती मान्य करावं नाही केलं म्हणून. बरं. हे साक्षीदार आहे, आम्ही सगळी साक्षीदार आहे या गोष्टीत. म्हणजे बाबासाहेबांचा जात विचारून पद देते, जात विचारून पद दिलं. बरं. आता बी आमच्या या ठिकाणी आमचे धनगर बांधव आहेत. या धनगर बांधव असतील, आमचे हाटकर बांधव असतील, लोणारे बांधव असतील, मराठा बांधव असतील, ह्या बांधवाकडं आम्ही आजही या ठिकाणी उसण्यापासण्याला, घरामध्ये उसण्यापासणं पीठ असेल तर उसण्यापासण्याला जातोय. पण कधी जात धर्म बघत नाही. तिच्यातलं पीठ आम्ही आणून खातोय, आमच्यातलं पीठ ती आणून खातात, त्यांच्यातलं पीठ आम्ही आणून खातोय. अशी या ग्रामीण भागातली परिस्थिती आहे. पण या बाबासाहेब देशमुख आल्यामुळं या ठिकाणी जातीपातीचं राजकारण चालू झालं. उसणंपासणं सुद्धा बंद व्हायची वेळ आली. तर आपल्यासोबत डिकसळ गावातले हे काही ग्रामस्थ होते आणि त्यांनी कशा पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार आहे या सर्व गोष्टींचा या ठिकाणी आढावा करत आपल्याला दिलेला आहे. गिरडी गटामध्ये असेल, गावामध्ये कुणाचं पारडं जड आहे या सुद्धा गोष्टीचा सर्व आपण लोकांच्या माध्यमातून प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत.
तर अशा पद्धतीने या गटामध्ये वारं आपल्याला व्हायला लागलेलं आहे. ते सरळ आपल्याला दिसत आहे. धन्यवाद.